जय साईनाथ मंडळी. तर आजचा आपला दिवस आहे 7वा आणि 7व्या दिवशीची आरती बिरती पण झाले आणि आता आम्ही निघालोय. हे बघा, आणि आपल्यासोबत काल 3 पालख्या होत्या. जास्त काही म्हणजे मला वाटतं 5-6 दिवसाचे जास्त काही शूट करायला जमले नाही, तरी अपलोड केले आपण ब्लॉग. कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि आजचा 7वा दिवस आहे आणि उद्या आपण शिर्डीत पोचू. आता निघालोय आम्ही पायी पायी. पालखी पण थोडीच पुढे गेली, नॉर्मल समोरच आहे आपल्या. आणि डीजे लागलाय आणि सोबत अजून 2 पालख्या, टोटल आपल्या 3 पालख्या आहेत. त्यांच्याकडे पण त्यांचे पण डीजे लागलेत, आपला पण डीजे लागलाय. थोडा पुढे जाऊ आणि मग तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये जास्त कॅप्चर जेवढं करता येईल तेवढं करून बघतो. भेटते काय कॅप्चर करायला. थोडं जाऊया पुढे अजून. हे बघा बघा मंडळी, ही एक पालखी आहे आता इथं आणि आपली तिकडं पुढं पालखी आहे बघा. थोडी दिसत असेल इथली पालखी आहे. ही एक पालखी दाखवतो तुम्हाला आधी. पालखी बघितलात, अजून एक पुढं पालखी आहे आणि त्याच्या पुढं आपली पालखी आहे. तर आपण जाऊया आता. ही एक पालखी बघितली, अजून पुढं भेटतील ते दाखवतो तुम्हाला पालख्या. कारण आता आपण शिर्डीपासून जास्त लांब नाव, तरी पण 50-1 किलोमीटर असेल माझा अंदाज. तर म्हणून आता एवढ्या पालख्या भेटत आहेत आपल्याला. रात्री आपला जिथं स्टे होता ना तिथं 3 पालख्या होत्या. म्हणजे अजून पुढं किती असतील, कारण एका स्टेवर 3 होत्या, म्हणजे अजून पुढच्या स्टेला पण असतील. भेटला तर तुम्हाला नक्कीच दाखवीन मी. बघूया पुढं. तर हे बघा, इथं आपला शिर्डीचा रोड दाखवला आहे. शिर्डीचा पहिला, म्हणजे पहिले पण बॅनर लागले आम्हाला खूप असे बोर्ड, आणि आता एक लागलाय शिर्डी सरळ. ब्रिजच्या खालनं जायचं सरळ नॉनस्टॉप. तर आता आपण नाश्त्याच्या स्टेवर तर पोचलोय. आपलीच गाडी लागली इथं आणि या मंदिरात आपला नाश्ता असतो. बघूया, जाऊया नाश्त्याला काय आहे ते पण बघू आणि नाश्ता करताना भेटूया. मग बघा तो का मंडळी नाश्त्यासाठी बसले सर्व. भेटूया पुढं. तर बघू शकता आता तुम्ही, आम्ही नाश्ता करायला बसलोय आणि नाश्त्यासाठी आहे रस्सा वडा. इकडं पाव आहेत. निस्ती झोर मारले मंगेशने. तर हे बघा, चला भेटूया नाश्ता करून. नाश्ता करूया आणि निघताना भेटूया मग परत. चला आता आपला नाश्ता बिष्टा पण झालाय. आपली पालखी इथं आहे आणि निशाने आपले पुढे गेले. हे बघा, निघूया आता आपण पण. पालखी येईल पण. साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. ओम साई, ओम साई, ओम साई, साईनाथ महाराज की. तर आता जरा पालखी पाठी थांबले, निशाणी पुढे गेली म्हणून आम्ही जरा बसलो दुकानात. जिरा थंडा घेतलाय पियाला. हा बघा, बघूया. आणि काही जण ह्यानी इनो घेतलेत दोघांनी पण, तरी पण तो जिरा पितोय. बघूया, पालखी पाटणं येईपर्यंत थांबूया जरा आणि नाहीतर निघू पण. थंडा पिऊन निघूया. भेटू पुढं मग.
तर मंडळी आम्ही आता निघालो नाश्ता बिष्टा करून तिथनं जरा थंडा बिंडा पियालो आणि थोडंफार वेपर्स पॅकेट खाल्ले आणि निघालोय. कारण की अजून पालखी पण मागच आले नाही अजून. तर बोललो पुढं जाऊन फ्रेश बीच पण होऊ आणि बोललो जरा आराम करूया. परत दुपारनंतर आपल्याला जास्त चालायचं आहे ना, 20-1 किलोमीटरचा आहे दुपारनंतरचा स्टे. त्यापायी बोललो निघूया. आहे बघा हे दोघं मागच आहेत अजून आणि आम्ही दोघं सोबत आहोत. बघू भेटू स्टेवर पालखी येईल तेव्हा. तो सर आम्ही पोचून घेतो आधी कारण पुढं पण गेलेत आपल्या. भेटूया पुढं. मंडळी आपण दुपारच्या हॉल्टवर पोचलो आणि फ्रेश बीच पण झालं, आंघोळ बिंगोल पण केली आणि आता जरा इथं दुकानात आलो आहे. बोलो काहीतरी खाऊया तवसर, जेवण नाही झालं तवसर. तर भेटूया आपण पुढं जेवताना किंवा निघताना भेटूया परत एकदा. तर आपली फायनली आता पालखी तर निघाली. 4:10 झालेत आणि आपली पालखी निघाली पुढच्या स्पॉटला जायला. इथनं तो स्पॉट 17 किलोमीटर आहे. इकडनं निघालो आता. हा हॉल्ट होता इथं. हे बघा साई भक्त सर्व पालखीसोबत येत आहेत मागोमाग. चला निघूया पुढं भेटूया. तर मंडळी आता पालखी पुढे गेली आपल्या. कारण आता आम्ही पालखीला खांदा लावला थोडा. पालखी घेतली पण जरा थांबलो इथं. कारण की ज्यामुळं आम्ही गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी आम्ही दोघं पृथ्वीराज आणि मी आम्ही दोघांनी 2 वर्षी पालखी करतो. गेल्या वर्षीची आणि यंदा 2 वर्षी. आणि मंगेश आणि प्रथमेश या वर्षी आलेत या पालखीला. तर तो बोलला की तुम्ही आमच्यासोबत आजचा दिवस काढा. कारण एवढा दिवस पालखीमध्ये 6 दिवस चाललाव ना. एक दिवस आमच्यासोबत म्हणजे ते थोडे पाठी असतात पोरं म्हणून तो बोलते आमच्यासोबत चाला. तर त्यांच्यासोबत थोडं चालूया. त्यांचा पण थोडा ब्लॉगमध्ये शूट करूया म्हणून आम्ही इथं थांबलो आहे. त्याला लाईव्ह लोकेशन पाठवलं आहे. तो पाठी आहे. तो आला की मग त्यांचा जरा शूट करून त्यांच्यासोबतच चालत राहूया. त्यांच्यासोबत एन्जॉय करत जाऊ. मग भेटूया. बघा हा चिंच टिपतोय बघा इथं मंगेश. आणि हा पण इकडं चिंच टिपतोय. हा चिंचाचा झाड आहे इथं मोठा. आणि हा बघा आमच्या बोरीला बोर पिकलाय, पोरी तुला बघून मी टिपलाय. हा बघा एक. हाय गाईज. हॅलो गाईज. तर भेटूया पुढं. हे बघा सर्व आपले साई भक्तच चाललेत आपल्याच पालखीतले. पण आपण सूरजला थांबले जरा. त्यांचे ते पोरं आले की आपण निघूया. बोला सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की. ओम साई, ओम साई, ओम साई, जय साई, जय साई. साईनाथ महाराज की, साईनाथ महाराज की. ओम साई, ओम साई, साईनाथ महाराज की. तर मंडळी आता आपण अजून पाठीच आहोत आणि आपले जे पाठचे मित्र होते ना, म्हणजे अजून माझ्यासोबत आता 31 जण आहेत. आणि आम्ही आता पालखी गेले पुढं आणि आम्ही मागणं चालतोय. तर आता त्यांच्या आधी ते बघितलं असशील तुम्ही चालता बिलताना. आता जरा ते आराम करायसाठी बसलेत 5 मिनटात. ते एकदा तुम्हाला थोडा त्यांचा शूट दाखवतो. मग भेटू पुढं चालता चालता परत. आता वाजले तर 8 वाजलेत. 9 वाजेपर्यंत आपण हॉल्टवर जाऊ. 9-9:30 वाजेपर्यंत भेटूया पुढं. तर एकदा तुम्हाला दाखवतो त्यांचा. तर मंडळी बघू शकता तुम्ही आता इथं जरा आराम करण्यासाठी बसलेत आपली मंडळी. हे बघा लेने का मैंने उससे मांग रहा है. जय साईनाथ. जय साईनाथ.
तर मंडळी नमस्कार. आता आपण रात्रीचे सकाळ झाले आणि रात्री काय ब्लॉग एंड करता आला नाही, कारण तो एक प्रतीक भाई होता ना माझ्यासोबत. आम्ही रात्री 12ला 10 मिनटं असताना काहीतरी हॉल्टवर पोचलो, कारण की तो प्रतीक भाई होता ना सोबत, तो बिना चपलेचा वारी करत होता, तर त्याला जरा पेन बिन होत होता, म्हणून आम्ही त्यासोबत थांबलेलो. आणि मग काय जास्त ब्लॉग शूट करायचं जमला नाही. सर्वजण पुढे आले, आम्ही तिघं चौघच मागं होतो आणि त्या प्रतीक भाई सोबत आलो आम्ही. तर आणली त्यांना पण इथपर्यंत. आणि ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, आता ह्याच्या पुढचा आत्ताच ब्लॉग चालू होणार आहे, दुसरा भाग दुसऱ्या ह्याच्यात होणार आहे, पण तो पण बघायला विसरू नका, कारण आता आम्ही आजच्या दिवसात दुपारपर्यंत पोहोचणार आहोत शिर्डीला. बाय बाय, जय साईनाथ.